हॅलो यूट्यूब फॅमिली. चला आता 8 ब्लाऊज मी कसे डिझाईन केलेले आहेत या ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंगसुद्धा अपलोड करणार आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला या ब्लाऊजची डिझाईन कशी केलेली आहे ते दाखवत आहे. चला तर पाहूया एक एक ब्लाऊज. तर इथे बघा, हा आहे गुलाबी कलरचा, जो की पिंक आपण इंग्लिशमध्ये बोलतो. तर बघा, याला मी अशी 5 इंच पिंक कलर येलो कलरची पट्टी दिलेली आहे. गोल गळ्याला पट्टी दिलेली आहे आणि स्लीव्जला 1 इंच रुंद पट्टी दिलेली आहे. तर याला फॅन्सी असं लटकनसुद्धा बनवलेलं आहे. या लटकनचं सुद्धा कटिंग स्टिचिंग व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोडेड आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे भाग्य क्रिएशन. चला तर आता दुसरा ब्लाऊज मी दाखवते. आणि हे सर्व ब्लाऊज मी 4 टक्समध्येच बनवलेले आहेत. तर तुम्हाला हे 4 टक्स दिसत असतील आणि 4 टक्सचे ब्लाऊज अगदी छान आणि परफेक्ट फिटिंगला बसतात. तर चला आता दुसरा आपण ब्लाऊज बघूया. तर बघा, इथं सिम्पलच स्काल्प नेक म्हणतो आपण, कटवर्क डिझाईन केलेली आहे. तर बघा, इथे कटवर्क डिझाईनमध्ये असा शेप दिलेला आहे. वरती थोडा कटवर्क, खालून पानगळा दिलेला आहे. आणि याची स्लीव्ज मी बब स्लीव्ज देऊन असा हा बेल शेपमध्ये स्लीव्ज कट करून दिलेले आहे. तुम्हाला समजत नसेल तर बघा, इथे असा येतो याचा लुक. घातल्यानंतर फारच छान दिसतं. हा सुद्धा 4 टक्समध्येच बनलेला आहे ब्लाऊज. आणि याचे लटकनसुद्धा मी याच फॅब्रिकमध्ये बनवलेले आहेत. बघा इथे. आणि अशा साडींना काय होतं, तर आपले हे काठ असतात ते एका साईडला येत आहेत. तर तो काठ मी इथे असा वापरलेला आहे. बघा, इथे दिसत असेल तुम्हाला, असा वापरला आहे. आणि टक्समध्ये ते मी फोल्ड करून घेतलेला आहे. जो आपली एवढीशीच बॉर्डर, छोटीशी बॉर्डर 6 ते 7 इंचाची मी अशी अटॅच करून घेतलेली आहे. तर हा गळा खूपच सुंदर दिसतो घातल्यानंतर. चला तर आता नेक्स्ट ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत आपण. तर ही आहे पार्टीवेअर साडी. यालासुद्धा मी पानगळा दिलेला आहे आणि खाली अशा पद्धतीचा बो दिलेला आहे. बघा इथे. आणि या ब्राईडला आपण या ब्लाऊजलासुद्धा छोटे लटकन दिलेले आहोत. बघा, लटकनची डिझाईनसुद्धा खूप छान झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. ही डिझाईन खूप छान दिसते. आणि ही स्लीव्जची सिंपल स्लीव्ज, शॉर्ट स्लीव्जमध्ये 4 इंचाची दिलेले आहे. 4 टक्समध्ये ब्लाऊज बनवलेला आहे. चला तर पुढची डिझाईन पाहूयात आपण. तर आहे नेक्स्ट. बघा, तुम्हाला ही डिझाईन दिसत असेल तर असा हा शेप दिलेला आहे. साडीचा आपण थोडासा पॅच देऊन काय केलेलं आहे, तर वरून लेस फिरवलेले आहे. आणि असे हे सुंदर फॅन्सी लटकन बनवलेले आहेत. या लटकनला छोटी छोटी फ्रिल अटॅच केलेलं आहे, त्यामुळे याचा लुक अगदी सुंदर आलेला आहे. तर याची स्लीव्ज बघा, मी अशी एल्बोपर्यंत दिलेली आहे. आणि मध्ये साडीचा पॅच काढून फक्त आपण शिलाई मशीनने 2-3 टिपा मारून वरती एक छोटे छोटे मणी दिलेले आहेत. की याला एक कॉपरची जरी असल्यामुळे मी कॉपरची बीट लावलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि हा सुद्धा ब्लाऊज मी 4 टक्समध्येच बनवलेला आहे. पहा इथे पाहू शकता. ही डिझाईनसुद्धा खूपच सुंदर झालेली आहे. आणि ही डिझाईन तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि फॉलोसुद्धा करायला विसरू नका. चला तर पाहूया नेक्स्ट डिझाईन. हे सुद्धा खूप छान बनलेलं आहे ही डिझाईन. तर बघा, साडीचा कलर होता असा आणि मी हा स्वीट हार्ट नेकमध्ये बनवलेला आहे. छोटासा इथं बो देऊन असे छोटेसे गोंडे दिलेले आहेत, पाहू शकता. आणि साडीचा असा त्रिकोणामध्ये बप दिलेला आहे, जेणे की घातल्यानंतर खूप सुंदर लुक येतो या स्लीवचा. बघा इथे. ही सुद्धा खोपरापर्यंतच बाही आहे. आता ट्रेंड आलेला आहे की एल्बो स्लीव्ज हवेत म्हणून शॉर्ट कोणी शिवून घेत नाही. याचेसुद्धा लटकन मी कॉन्ट्रास्टमध्ये बनवले आहेत. बघा किती छान दिसत आहे. याचासुद्धा व्हिडिओ अपलोडेड केलेला आहे. हा सुद्धा 4 टक्समध्येच बनलेला आहे ब्लाऊज. गोलगळा पुढचा, पाठीमागचा आपला जो स्वीट आर्ट पंचकोनी जे काही बोलतात ते. तुम्हाला पंचकोनी नेक दिसत असेल. बघा इथे फक्त शेप दिलेला आहे.
चला तर आता नेक्स्ट ब्लाऊज पाहूयात. आहे नेव्ही ब्लू कलरचा, फक्त राऊंड नेकला मी असे रेडीमेड मटका गळ्याला रेडीमेड जी दोरी मिळते ती लावलेली आहे. रेडीमेड लेस मिळते ती लावलेली आहे. हा सुद्धा फोटक्समध्येच बनवलेला आहे ब्लाऊज. याची स्लीवसुद्धा बघा वरती दोन्ही बाजूला पफ दिलेला आहे. ही सुद्धा खूप छान दिसते बघा इथे. ही सुद्धा जेणे की फुल स्लीवला आपला जो मोठा बॉर्डर होता ती अशी यूज केलेली आहे. जर तुम्हाला असे एवढा मोठा बॉर्डर यूज करायचा नसेल तर ही छोटी बॉर्डर काढून तुम्ही गळ्याच्या साईडने सुद्धा फिरवू शकता किंवा गळ्याच्या बाजूला लावू शकता. ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. ह्याला आपण सिंपल लटकन दिलेले आहेत की 3 लेयरमध्ये दिलेले आहेत. आता हा आहे नेक्स्ट ब्लाऊज जो की बोटनेक बनलेला आहे. बोटनेकमध्ये खाली ड्रॉप शेप दिलेला आहे, दिसत असेल तुम्हाला ड्रॉप शेप. आणि इथे मी अजून इथे एक बटन लावणार आहे. ते बटन लावल्यानंतर अजून याचा लुक खूप छान येईल. हे अजून फिनिश झालेलं नाही तर सुद्धा मी दाखवत आहे. हा सुद्धा फोटक्समध्येच बनलेला आहे ब्लाऊज बघा इथे फोटक्समध्येच बनलेला आहे. याची स्लीवसुद्धा मी लांबच ठेवलेली आहे. आणि ही एम्ब्रॉयडरी शॉर्ट स्लीव्स ठेवली म्हणजे एम्ब्रॉयडरी आपली नाही दिसत नाही, ती वेस्ट होते. तर पुढचा गळा मी बोटनेक नाही ठेवलेला आहे, सिंपल असा राऊंड ठेवलेला आहे. तर नेक्स्ट आहे तो हा ब्लाऊज. हा सुद्धा मी बोटनेकमध्येच बनवलेला आहे. साडीचा जो वन साईड काट येतो तो अशा पद्धतीने यूज केलेला आहे. तर याची स्लीवसुद्धा मी काट असल्याकारणाने लांबच ठेवलेला आहे. हा सुद्धा ब्लाऊज मी फोटक्समध्येच बनवलेला आहे. आणखीन 3 ॲड झालेले ब्लाऊज आहेत तर मी इथे दाखवणार आहे. आणखी 3 कोणकोणते ब्लाऊज डिझाईन केलेले आहेत. तर हा आहे ग्रीन कलरचा ब्लाऊज. तर हा ग्रीन कलरचा ब्लाऊज मी सिंपल फुल ब्रॉड शिवलेला आहे आणि डीपसुद्धा आहे. हे बघा काहीच केलेलं नाही, जस्ट मी गोल्डन कलरची लेस फिरवलेली आहे, काहीच नाही फक्त. आणि ह्याला दोरी दिलेला आहे. दोरीची आवश्यकताही नाही, ब्लाऊज काही तसा शोल्डर काही उतरत नाही, पण असू दे म्हणून दोरी लावलेली आहे. आणि ही आहे एकदम छोटी जी की 3 इंच रुंदीला आहे. बाई खूप छान बसते. मी फोटोसुद्धा अटॅच करेन. हा सुद्धा मी फोटक्समध्येच बनवलेला आहे ब्लाऊज. आहे नेक्स्ट ब्लाऊज. तर साडीचा काडचा असा उपयोग केलेला आहे. घातल्यानंतर असा दिसेल तुम्हाला. आणि ही स्लीव्सला छोटे कट जे एक वन साईडला जे आले होते ते काट इथे दिलेले आहेत. हा सुद्धा खूप छान दिसतो घातल्यानंतर. हा सुद्धा ब्लाऊज फोटक्समध्येच बनलेला आहे, शिवलेला आहे फोटक्समध्येच. प्रिन्सेस कटमध्ये शिवलेला आहे. 3 पीस प्रिन्सेस कट बोलतो आपण ह्याला. इथे खाली क्रॉस पट्टी आपण जोडतो त्याला 3 पीस म्हणतो. याचंसुद्धा फिटिंग खूप छान बसतं, तुम्ही ट्राय करू शकता. तर नेक्स्ट आहे हे सुद्धा असंच बनवलेलं आहे मी फोटक्समध्ये. फ्रंट मी राऊंड नेक शिवलेला आहे आणि बॅक साईड जी आहे ती असा पान शेपमध्ये वन साईड बॉर्डर फिरवलेली आहे. साडीचा कलर फिरता असल्यामुळे तुम्हाला डिझाईन इथं ओळखून दिसणार नाही. सेम मागच्या ब्लाऊजची जी डिझाईन केलेली होती तीच डिझाईन मी इथे रिपीट केलेले आहे, फक्त पान शेप दिलेला आहे. याचीसुद्धा शॉर्ट स्लीव्ज आहे, 5.5 ते 6 इंचापर्यंत असेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानते. असेच व्हिडिओ पाहत राहा. माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करत राहा. तुम्हाला आणखीन असे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय यूट्यूब फॅमिली.